Dear students, welcome to Eklo Vidyalay Nandurbar. Now today we are going to learn unit number 2.2 from standard 7 subject English. Now open your books and see page number 37, unit number 2.2 two fables. Now here fables, in Marathi you may call it Dantakatha. Now see, a fable is a very short story. Fable म्हणजे दंतकथा. ही एक लघुकथा असते. शॉर्ट स्टोरी म्हणजे लघुकथा. युजली विथ ॲनिमल कॅरेक्टर्स और इवन इनॅनिमेट थिंग्स दॅट स्पीक्स. आणि नेहमी याच्यामध्ये प्राणी किंवा अचेतन किंवा निर्जीव वस्तू, इनॅनिमेट म्हणजे अचेतन किंवा निर्जीव, अशा गोष्टी ज्या आहेत हे कॅरेक्टर्स या ठिकाणी असतात, पात्र असतात. A fable usually ends with a message. आणि दंतकथेचा शेवट जो आहे एका संदेशाने होतो. और अ मॉरल किंवा नीतिमूल्याने होतो. It tells you about the ways of the world and how one should behave in society. ही दंतकथा जी आहे ही आपल्याला मार्ग दाखवते आणि समाजामध्ये आपण कसं वागावं. बिहाव म्हणजे वागणे, आणि सोसायटी म्हणजे समाजामध्ये आपण कसं वागावं अशी एक शिकवण या दंतकथेतून आपल्याला मिळते. These two fables come from Aesop, the famous Greek storyteller. Now in unit number 2.2 there are two fables. And these two fables come from Aesop, the famous Greek storyteller. अतिशय प्रसिद्ध असा ग्रीक कथाकार जो आहे इसाप होऊन गेला. त्याच्या दंतकथेतनं या दोन दंतकथा युनिट नंबर 2.2 मध्ये घेतलेल्या आहेत. His stories were told and retold in many countries according to their own local conditions. त्याच्या ज्या कथा आहेत या कथा सांगितल्या जातात, पुन्हा सांगितल्या जातात अनेक देशांमध्ये त्यांच्या स्थानिक पद्धतीप्रमाणे. Here the story of the town mouse and country mouse is retold in the English style. तर या ठिकाणी या टू फेबल्समध्ये द स्टोरी ऑफ द टाउन माऊस, शहरातला उंदीर, त्याची कथा, अँड कंट्री माऊस आणि खेडेगावातला उंदीर, ही जी कथा आहे ही कथा पुन्हा सांगितलेली आहे पण इंग्लिश स्टाईलमध्ये. तर अशा पद्धतीने या युनिट 2.2 ही पार्श्वभूमी आहे. नाउ सी पेज नंबर 37. इट्स एन ॲक्टिव्हिटी. ती ॲक्टिव्हिटी आहे, कृती आपल्याला करायची आहे. डू लाईक टू रीड स्टोरीज? मुलांना तुम्हाला कथा वाचणं आवडतं का? येस, यू लाईक स्टोरीज. लिस्ट 5 ऑफ युअर फेवरेट स्टोरीज. तुम्हाला ज्या 5 कथा आवडतात त्यांची यादी मला सांगायची आहे. फॉर एक्झाम्पल, द लास्ट लीफ, और स्टोरीज फ्रॉम हितोपदेश, और गोट्या, और नसरुद्दीन नोज बाइटर, और गड आला पण सिंह गेला, दॅट इज.
Now, use one of or more of the following story types to describe your favorite stories. तर तुम्हाला ज्या आवडत्या अशा गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्ही त्यांचं वर्णन करायचं आहे. का तुम्हाला त्या आवडतात, कोणत्या प्रकारच्या कथा आहेत. सम ऑफ देम फोक टेल्स, लोककथा असतात. देन पेरेबल, पेरेबल म्हणजे उपदेशपर लहान गोष्ट. हॉरर स्टोरी. देन फेरी टेल, परीकथा. डिटेक्टिव्ह स्टोरी, डिटेक्टिव्ह म्हणजे गुप्तहेर. मायथॉलॉजी, काही पौराणिक कथा असतात. रिअलिस्टिक, काही खऱ्याखुऱ्या घडलेल्या घटना असतात, कथा असतात. देन अनेक्डोट, काही चुटके असतात. चाइल्डहूड स्टोरीज, बालपणाच्या काही कथा असतात. पॉलिटिकल, राजकीय काही असतात. कॉमेडी, काही विनोदात्मक असतात. सटायर, काही उपरोधात्मक असतात. सटायर म्हणजे उपरोधिक काव्य. इन्स्पायरिंग, इन्स्पिरेशनल, मोटिवेशनल, प्रेरणा देणारे अशा काही असतात. काही कॉमिक्स असतात. फेबल्स, काही दंतकथा असतात. काही सायन्स फिक्शन म्हणजे विज्ञानावर काही कादंबरी असतात. फिक्शन म्हणजे कादंबरी. फॅन्टसी, काल्पनिक गोष्ट असते. हिस्टॉरिकल, ऐतिहासिक असतात. ॲडव्हेंचर म्हणजे ज्या ठिकाणी ॲडव्हेंचर दाखवलेलं आहे, शौर्य दाखवलेलं आहे, शौर्य कथा अशा. वीट अँड ह्युमर, वीट म्हणजे विनोद, ह्युमर म्हणजे सुद्धा विनोद, विनोदी कथा. रोमॅन्टिक, अद्भुतरम्य अशा कथा असतात. स्कूल स्टोरीज, शालेय काही कथा असतात. सोशल, सामाजिक काही कथा असतात. स्टोरी विथ अ ट्विस्ट, अशा काही कथा असतात त्याच्यामध्ये ट्विस्ट आलेला असतो. जे रहस्यमय अशा कथा असतात. ट्रॅजेडी, मॉरल स्टोरीज म्हणजे ज्यांच्यातनं काहीतरी आपल्याला मेसेज मिळतो अशा मूल्यावर आधारित काही कथा असतात. आणि काही प्रासंगिक अशा काही कथा असतात. नाव यूज वन ऑर मोर ऑफ द फॉलोइंग स्टोरी टाईप टू डिस्क्राईब युअर फेवरेट स्टोरी. म्हणजे अशा तुमची जशी आवड आहे त्याप्रमाणे. इट मे बी अ फोक टेल, इट मे बी अ हॉरर स्टोरी, इट मे बी अ फेरी टेल, इट मे बी अ डिटेक्टिव्ह स्टोरी, इट मे बी fables, it may be realistic, it may be childhood stories or school stories or moral stories. तर तुम्हाला जशी आवड आहे त्याप्रमाणे अशा काही 5 कथा ज्या आहेत, जसं मी तुम्हाला मागे सांगितलं. फॉर एक्झाम्पल, नंबर 1 द लास्ट लिप. टाईप्स ऑफ द स्टोरीज, सोशल और रिअलिस्टिक. आता जेवढे मी तुम्हाला कथेचे प्रकार सांगितले, फोक टेल आहे, पेरेबल आहे, हॉरर स्टोरी आहे, फेरी टेल आहे, डिटेक्टिव्ह स्टोरी आहे, वीट अँड ह्युमर आहे, ॲडव्हेंचर आहे, हिस्टॉरिकल आहे, सायन्स फिक्शन आहे, फेबल्स आहे, पॉलिटिकल आहे, कॉमेडी आहे, सटायर आहे, मॉरल स्टोरीज आहे, लाईक दॅट वे. तसं द लास्ट लिफ, नेम ऑफ द स्टोरी, टाईप्स ऑफ द स्टोरीज, इट्स सोशल ऑर रिअलिस्टिक. अजून तुम्हाला कोणते आवडत असेल तसं तुम्ही शोधायचं आणि टाईप्स ऑफ स्टोरीज सांगायचं आहे. स्टोरीज फ्रॉम हितोपदेश, इट्स पेरेबल.
म्हणजे उपदेशपर, लहान गोष्ट आपण ज्याला म्हणूया. गोट्या, गोट्या नावावरून तुम्हाला आठवत असेल. टाईप्स ऑफ द स्टोरीज, चाइल्डहुड म्हणजे चाइल्डहुड स्टोरीज, लहानपणाच्या कथा. नसरुद्दीन नोज बेटर, ही कथा तुम्ही कदाचित वाचली असेल. इट्स कॉमेडी, ही विनोदी कथा आहे. अँड गड आला पण सिंह गेला या कथेमध्ये इट्स हिस्टॉरिकल स्टोरी. अजून अशा काही कथा तुम्हाला ज्या आवडत असतील त्याचे तुम्हाला टाईप्स ऑफ स्टोरीज, कथेचं नाव आणि टाईप ऑफ स्टोरीज लिहायचे. ॲटलिस्ट यू मे राईट डाऊन 5 or 10, 5 किंवा 10 नावं जे आहेत ती कथेची लिहायची आहेत जे तुम्ही वाचले असतील आणि त्यांचं टाईप्स ऑफ स्टोरीज पण लिहायचं आहे. Like that way you do complete such type of activity. Now see last slide, शेवटची स्लाइड बघा. इट्स इन ब्लू शेड, ब्लू कलरमध्ये आहे. 2 minutes ऑफ द ओरल वर्क. आता within 2 minutes tell as many words as possible related to the following. पुढील गोष्टींशी संबंधित शक्य तेवढे शब्द जे आहेत 2 मिनिटात सांगायचे आहेत. नाव देर आर 3 words गिवन ऑन पेज नंबर 37 और लास्ट स्लाइड. शेवटच्या स्लाईडवरती काही 3 शब्द दिलेले आहेत. नंबर 1 विलेज, देन सेकंड सिटी अँड देन फॉरेस्ट. या शब्दांशी रिलेटेड आपल्याला शक्य तेवढे संबंधित 2 मिनिटामध्ये जेवढे शब्द सांगता येतील तेवढे आपण सांगायचे आहेत. अँड यू मे राईट डाऊन इन युअर नोटबुक ऑल्सो. आणि तुमच्या नोटबुकमध्ये सुद्धा तुम्ही लिहायचं आहे. नाव सी फर्स्ट वर्ड. फॉर एक्झाम्पल विलेज. पहिला शब्द तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे विलेज. मग याच्याशी संबंधित शक्य तेवढे जास्त शब्द आपल्याला सांगायचे आहेत. फॉर एक्झाम्पल ग्रामपंचायत, देन हिल्स, कॅटल, रिवर, ट्रीज, क्रॉप, फार्मर, फील्ड्स, फ्रेश एअर, हट्स, पॉवर्टी, काम अँड क्वाईट. लाईक दॅट वे. अजून काही शब्द तुम्हाला आठवतील तशी तुम्ही ते लिहायची आहेत. नाव सी सेकंड वर्ड सिटी. आता सिटी म्हणजे शहर, शहराशी संबंधित आपल्याला काही शब्द सांगायचे आहेत 2 मिनिटामध्ये. जेवढे आपल्याला शब्द सांगता येतील तेवढे. अँड यू मे राईट डाऊन इन युअर नोटबुक. आणि आपल्या नोटबुकमध्ये सुद्धा आपण लिहायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ बघा, शहर हा शब्द उच्चारल्यानंतर कोणकोणते शब्द आपल्याला आठवतात. फॉर एक्झाम्पल ट्रेन्स, क्राऊड, टॉवर्स, बिल्डिंग्स, देन मॉल्स, मल्टिप्लेक्स, बिझनेस, फास्ट लाईफ, पोल्युशन, इंडस्ट्रीज, रोड्स, बसेस. अजून काही शब्द तुम्हाला आठवतील ते तुम्ही लिहायचे आहेत. विदिन 2 minutes यू मे राईट डाऊन ॲज मेनी ॲज वर्ड्स. 2 मिनिटामध्ये आपल्याला जेवढे शब्द जास्त लिहिता येतील तेवढे लिहायचे आहेत. अँड राईट डाऊन इन युअर नोटबुक. अँड लास्ट वर्ड दॅट इज फॉरेस्ट. शेवटचा शब्द बघा फॉरेस्ट. मग फॉरेस्ट म्हणजे जंगल, जंगलाशी संबंधित आपल्याला शब्द सांगायचे आहेत. फॉर एक्झाम्पल प्लांट्स, केव्स, फ्रूट्स, बर्ड्स, रेन, ट्रीज, वाईल्ड ॲनिमल्स, देन स्ट्रीम्स, ग्रास, ट्रेकिंग, श्रब्स एक्सेट्रा. अशा पद्धतीने आपल्याला अधिकाधिक शब्द जे आहेत ते सांगायचे आहेत. नाव हिअर वी स्टॉप and later on we will discuss about 2 fables one by one.